ध्रुवीत हो अतिशय सुरेख गुड लाईन स्पॉटवरती चेंडू आणि बॅटचं समीकरण येणं गरजेचं होतं. अगदी त्यावेळेस पाहिलं यज्ञेशनं हलकीशी दिशा दिली, फक्त चेंडूला बॅट आणि समीकरण चेंडूचं आलं. एक धावसंख्येनं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं गेलं. एक या धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली. 1 सुरुवात झाली. या वेळेला मात्र परत एकदा कुणाल नाईक वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला. तो ध्रुवीत म्हात्रे स्टारकास्ट आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि या वेळेस एक अष्टपैलू आहे ध्रुवीत म्हात्रे, म्हणजे ज्याच्या बॅटमधून तुम्हाला फलंदाजी उत्तम पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत अगदी तरबेज असणारा तोच ध्रुवीत. फुल टॉस चेंडू खरपूस समाचार पॉइंटच्या दिशेनं या वेळेला निश्चित पकडला गेला. झेल संपला जातोय कुणाल नाईकचा खेळ, परंतु त्यावरती मात्र निश्चितच आपल्याला महत्वाच्या अगदी काही सूचना दिल्या गेल्या की फक्त रिव्ह्यू अंपायर साठी असणार आहे. कुणाल नाईक या वेळेला परतताना दिसेल आणि आपण पाहू शकाल यज्ञेश आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल भिंगारी टीम कडून. सामना जरी महत्वपूर्ण राहिला तरी आज तमाम क्रीडा रसिकांची उपस्थिती आयकॉन खेळाडूंच्या फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी, तीच गोलंदाजी ध्रुवीत करताना दिसू आहे. आणि निश्चितच या ठिकाणी अगदी अजय स्मृती चषक 2025 मधील आजच्या दिवसातील पहिल्याच दिवसातील अंपायर रिव्ह्यू असेल फलंदाजांसाठी. येस, खरं तर या ठिकाणी आयोजकांनी सांगितलंय अंपायर फील्ड डिसिजन इट इज फायनल डिसिजन आणि त्यावरती अगदी निश्चितच आपण पाहू शकाल
चला, काहीतरी निर्णय आपल्यापर्यंत येईल. प्रेशराईज करू नका. किंबहुना स्पर्धा तुमच्या आयुष्यात भरपूर येतील, परंतु त्या स्पर्धा अगदी आपण कसे खेळलो ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच स्पर्धेदरम्यान मला वाटतोय या सीझनमध्ये आता बऱ्याचशा स्पर्धांमध्ये इथं निश्चितच अशा प्रकारचे वादविवाद फार कमी पाहायला मिळत आहेत. दिलेला निर्णय आणि जो काही निर्णय असेल तो लवकरच, कारण बरोबर 3:25 ते 28 मिनिटं होत आहेत आणि आपल्याला अजूनही पुढच्या 3 मॅचेस या ठिकाणी आपल्याला खेळायच्या आहेत. तर वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे या स्पर्धेदरम्यान. आजचाही लॉट्स तसं पाहिलं, कारण पहिला सामना झाला होता अर्णव यंगस्टार बेलपाडा विपक्ष निशांत 11 दादरपाडा. तर निशांत 11 दादरपाडा जिंकला. सोनारी 11 सोनारीमध्ये गावदेवी जुहगाव जिंकला. तर तिथं क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीचा सामना निशांत 11 दादरपाडा आणि गावदेवी जुहगाव यांच्यासोबत झाला. जुहगावनं परत एकदा मजल मारली. आजच्या दिवसातील सेमीफायनलपर्यंत मजल मारलेली आहे. आणि आपण पाहूया सेमीफायनलला मोर्या 11 सावरकार, निर्जा 11 नाव्हा. तर नाव्हा संघ जिंकलेला आहे. आता जय माता दी गावदेवी कळवे विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये जी लढत सुरू आहे, दोन्ही संघांमध्ये जो खरं तर बॅटल सुरू आहे मैदानावरती, त्यामध्ये कोण उजवा ठरेल हे पाहायला मिळेल. आता ऑन स्क्रीनवरती फक्त आता पंच थांबतील, इतर कुणी चर्चा करू नका. त्याच्यावरती आपल्याला निश्चितच निर्णय येईल. चला, तर खरं तर हा चेंडू आता स्क्वेअर असेल, नो चेंडू. या वेळेला तो निर्णय निश्चितच अंमलात आणला जाईल. आणि निश्चितच खरं तर कलवे टीम किंबहुना अंपायरकडून आज इंटरनॅशनल, मी कालच बंबावीपाड्याच्या मैदानावरती सांगितले की मैदानाच्या बाहेर 100हून अधिक जवळजवळ कॅमेरे असत आहेत आणि त्यातूनही थर्ड अंपायरला सुद्धा एखादा निर्णय देताना वारंवार जवळजवळ 40-40 सेकंद जात आहेत, त्यांना निर्णय देता येत नाही. अशा वेळेस पंचांकडून अगदी आपण पाहिलं लगेचच. आणि म्हणूनच या ठिकाणी आयोजक, पंच आणि तुमचा 12वा प्रतिनिधी सुवर्ण मध्य, येस, पंचांना सकाळपासूनच ती अगदी सांगितलेली एक महत्त्वपूर्ण सूचना
पंचांना जर खरं तर आपला निर्णय किंबहुना समोर जर एखादा क्षेत्ररक्षक आला तर रनआउटसाठी बिमरसाठी पंच निश्चितच रिव्ह्यू घेऊ शकतायत. जाऊया ज्या ठिकाणी परत एकदा रंगला जातोय एक छानसा बॅटल युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. भिंगारी सिद्धिविनायक विपक्ष जय माता दी कळवे. नो चेंडू स्क्वेअर मारा फ्रीडचा या ठिकाणी इशारा केला जातोय. धुरवीत म्हात्रे ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय सुरेख स्टेट केला. चेंडू जाईल का सीमा रेषेच्या बाहेर हा जातोय. वन माउंस आलेला एक दर्जेदार ब्रँडेड WTC चौकार. धावसंख्या धावपटलावरती 6. परत एकदा भिरकावला. चेंडू जाईल का कुणाल नाईकच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार बॅक टू बॅक चौकारानंतर षटकार. थँक्यू. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 10च्या घरामध्ये 10. धुरवीत म्हात्रे ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू. सोनारी सिद्धिविनायक टेम्पल एंड कडून मारा करतोय. फुल टॉस चेंडू कर्कूस समाचार आलेला परत एकदा एक्स्टेटिट 6. सोळा धावसंख्या धावपटलावरती. अठरा धावसंख्या धावपटलावरती आहेत. अवांतर एक स्क्वेअर मारा. खरं तर तो गोंधळ होता. आमचे स्कोरर अगदी परिपूर्ण आणि त्याचबरोबर अगदी प्रॉपर आपल्या स्कोर बोर्डवरती गुणांकन करतायत. तुमच्या नोचा इश्यू होता किंबहुना. 18 धावसंख्या 2 षटकार 1 चौकाराचा साह्य. कुणाल नाईकची बॅट बोलू लागली किंबहुना. खरं तर कुणाल भिंगारी टीम मधून खेळणारा हा कुणाल नाईक. चार चेंडू सेकंड लास्ट टू गो. पहिला चेंडू 1 त्याच्यानंतर अवांतर फेकला होता. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न यावेळेस काय केलं जाईल. जीवनदान पॉइंट दिशेनं असणारा. खरं तर यावेळेला हा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. 1 धावसंख्या प्राप्त झाली. 1 धावसंख्येने धावसंख्या वधारली. खरी धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 19च्या घरात. 19 लॉस ऑफ नन विकेट्स विदाउट विकेट. जमेची बाजू कोणती असेल भिंगारी टीमची. आता भिंगारी टीमच्या जर किम्याकडे त्यांच्या स्क्वॉडकडे जर लक्ष दिलं तर रघुसारखा एक अनुभवी खेळाडू आहे सूरज. खरं तर ज्या सूरजनं उरण पनवेल कराडी समाज प्रीमियर लीगमध्ये मैदानावरती बेधडक फलंदाजी पाहायला मिळाली होती. गोलंदाजी उत्तम. तोच सूरज असे अनेक खेळाडू आपल्याला भिंगारी टीममधून पाहायला मिळतील. या वेळेला तसाच प्रसाद. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. धुरवीत म्हात्रे पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. हलकासा कट करण्याचा प्रयत्न यज्ञेशसाठी. थोडासा मात्र यज्ञेशला चकमा दिला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. 6 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत बिनबाद 19च्या घरात. डीजे थँक्यू. सिद्धिविनायकाची पालखी येथे काही दिवसांची प्रतीक्षा असेल. 1 तारखेला मला वाटतोय फेब्रुवारीच्या तो आनंद उत्सव साजरा होईल माझ्या सोनारीत. आणि 1, 2, 3 दिवस त्रिवेणी संगमावरती या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने आज दुसरं षटक प्रगतीपथावरती कोण घेऊन येणार कलवे टीमकडून. आता पेणमधील कलवे ही टीम जर पाहिली तर एक मातब्बर टीम आहे ज्या टीमकडून
खेळताना दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक जीवित म्हात्रे मुलेकंड तर दुसरा एक खेळाडू असणार आहे ज्याचं नाव आहे दुर्वित. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय प्रसाद. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील नितेश सर, जिस तरह से कैच छोड़ा यहाँ पे, ये कैच के बारे में आप क्या कहेंगे? कैच छोड़ने के बाद इस बड़े खिलाड़ी का, जिन्होंने लगातार छक्का लगा रहे हैं, इनफॉर्म बल्लेबाज है, जीवनदानासाठी नितेश जी, जीवनदानासाठी किंमत मोजावी लागेल कदाचित, कारण कुणाल नाईक छोटा पॅक बडा धमाका द्वंद्व आहे. प्रसाद डाव्या हाताचा गोलंदाज. स्पेस बघितलात, गोलंदाजीची गती बघितलीत, गोलंदाजीचं नियंत्रण बघितलं तर डाव्या हातानं हा गोलंदाजी करणारा गोलंदाज एका विशिष्ट जागेवरती टप्प्यावरती एक धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या धावपटलावरती एक षटक संपलं आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 20च्या घरामध्ये. आता परत एकदा ज्याच्या बॅटमधून आपल्याला चौकार षटकारांची आतषबाजी अपेक्षित असेल तोच मात्र फलंदाजी मार्कवरती सज्ज. नाव आहे यज्ञेश. खरं तर क्रिकेट हा डावखुऱ्यांचा खेळ आहे आणि डावखुऱ्यांचा खेळ असल्या कारणानं डाव्या हाताच्या फलंदाजीसाठी सोनारीची धावपट्टी पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आता वारेही तसेच वाहू लागले. अप्रतिम गोलंदाजीतील प्रसादचा, यज्ञेशचा खरं तर हा होम ग्राउंड आहे, परंतु यज्ञेशला या होम ग्राउंडवरती थांबवून ठेवले प्रसादनं. कौतुक करावं तेवढं थोडं. खरं तर या प्रसादचं गोलंदाजीतून अतिशय भेदकता पाहायला मिळतोय. गोलंदाजीला वेग असण्यापेक्षा तेवढंच नियंत्रण, तेवढंच खरं तर त्या गोलंदाजीवर ताबा आपल्याला पाहायला मिळतोय प्रसादच्या. लेफ्ट आर्म ओर द विकेट. यज्ञेश यावेळेस नाही थांबणार. चेंडू पाठवला जातोय. आलेला सुनंद साऊंड सिस्टीम एक ब्रँडेड सिक्सर. खरं तर संकट तुम्हाला काहीतरी शिकवून जात आहेत. या ठिकाणी तसं संकट आलं. यज्ञेशच्या बॅटला सूर गवसला नव्हता, इकडे कुणाल नाईक धडकला होता. थेट परत एकदा यज्ञेशनं आपल्या बॅटला आकार, बॅटला त्याचबरोबर फलंदाजीला बॅटचा तोंड उघडला आणि आत्ता मात्र भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू सरळ सीमारेषेच्या आर पार. षटकार. प्रसाद टू यज्ञेश. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या अतिशय सुरेख बॅक टू बॅक बॅटमधून आलेला, अगदी जमिनीला पॅरलल अशा प्रकारचे ताकदवान फटके यज्ञेशच्या बॅटमधून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. खरं तर 20 धावसंख्या होत्या, लगातार 2 षटकार आले, 32 धावसंख्या धावपटलावरती. प्रसादचा पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती असताना पहिला प्रसादचा चेंडू निर्धाव पडला होता, दुसराही चेंडू निर्धाव पडला, किंबहुना 1 धावसंख्या मिळाली, परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक यज्ञेशच्या बॅटमधून एक स्ट्रेट हिट तर एक डीप मिड विकेटला 32 धावसंख्या. ओह त्रिफलाचित. यू मिस आय विल डेफिनेटली. या वेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. यज्ञेशला परतावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आला, यज्ञेशला फसवलं, युक्तीचा वापर केला. यज्ञेश या वेळेला मात्र विकेट सोडून आपलं पददालित्य खरं तर आउटस्टेप होतोय आणि या वेळेस लेग स्टिक उधळून टाकली, खरं तर उडवून टाकली आणि इथं मात्र त्रिफलाचीच्या स्वरूपात एक आयकॉन खेळाडू होतोय बॅक टू पॅव्हिलियन. या यज्ञेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज भिंगारी टीम. आशिष परदेशी. आता आशिष परदेशी यावेळेला भिंगारी टीम कडून खेळताना दिसेल. जर्सी क्रमांक 27-27 आणि अगदी आपल्याला माहित असणार की आशिष इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. 2 आयकॉन खेळाडू जरी आमच्या स्क्वॉडमध्ये खेळत असतील तरी कुणाल नाईक आणि आशिष हे सुद्धा अगदी मोठमोठ्या ग्रामीण स्तरावरती कैक मोठमोठ्या स्पर्धा खेळलेले, कैक मैदानं गाजवलेले आशिष परदेशी
यावेळेस मात्र आपल्याला इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जाताना दिसत आहेत. या तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू आहे प्रसादचा. दुसऱ्या षटकातील लास्ट शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख. परत एकदा काय होणार, पकडला जाईल का झेल निश्चित. बॅक टू बॅक. या ठिकाणी मात्र आशिष सांगतोय यज्ञेशला तुचलमया. या यज्ञेश जातोय परत एकदा अतिशय नाराज अवस्थेमध्ये आशिष होणार. बॅक टू डग आउट. थँक्यू. नवीन फलंदाज जितेश वासकर, सिद्धेश वासकर. खरं तर सिद्धेशला मी औटी मैदानावरती पाहिलंय. सिद्धेशनं ज्या वेळेला नाईट टुर्नामेंट्समध्ये स्वतःची सिद्धता केली होती, अनेक सामने खरं तर आपल्या स्वतःच्या घरच्या टीमसाठी कैक स्पर्धा गाजविलेला सिद्धेश मला वाटतं यावेळेला भिंगारी टीमकडून आयकॉनमधून खेळतोय, एक स्टारकास्ट म्हणून खेळतोय. खरं तर क्रिकेटमधून आपल्या नावाचा एक दर्जा निर्माण केला आहे सिद्धेशनं. आणि आत्ता मात्र एक आयकॉनमधून कलवे टीमच्या अगेन्स्ट भिंगारी टीमकडून खेळताना दिसतोय तोच सिद्धेश. कुणाल स्वतः कर्णधार आहे. कर्णधाराला यावेळेस मात्र थोडंसं थांबवून ठेवलंय. ज्या कर्णधारानं आपल्या बॅटमधून 2 उंचपुरे फटके, षटकार, एक चौकार अशा प्रकारे धावसंख्या जमा केल्या. 2 षटकांचा खेळ वाजवी संपला. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 2/32च्या घरात. 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2/32. निसर्ग संवर्धनासाठी हे स्लोगन लावले जात आहेत पोर्टच्या माध्यमानं तुम्ही पाहू शकाल. झाडे लावा, झाडे जगवा, पेड़ लगाओ, जीवन बचाओ, सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. आणि खरं तर निश्चितच आमच्या WTCच्या माध्यमानं घर बसल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना अशा प्रकारचा संदेश दिला जातोय. उरण हा उरणच राहिला पाहिजे, उरण हा धुरण होऊ नये याच्यासाठी पॉल्युशन, खरं तर प्रदूषण विरहित माझा हा उरण असावं याच्यासाठी एक संदेश दिला जातोय JNPT या पोर्टकडून. JNPA जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीकडून. तिसरं षटक पहिला चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू. या वेळेला झेल उंची या ठिकाणी निश्चितच परत एकदा तिसरा हादरा बसतोय. कॉट अँड बोल्ड झेलच्या स्वरूपात हा फलंदाज स्वतः कॅप्टन कुणाल नाईक. बॅक टू पॅव्हिलियन. येस. त्याच्यानंतर खरं तर आपण पाहिलं की सध्या लगातार 3 चेंडूंमध्ये 3 सफलता, त्याही झेलच्या स्वरूपात आल्यात. म्हणजे यज्ञेश ठाकूर झेलच्या स्वरूपात झाला बाद. त्याच्यानंतर परत एकदा आशिष परदेशी आला. ऑस्ट्रेलियन डगआउट. खरं तर डगआउट या वेळेला कोणत्याही प्रकारचं योगदान संघासाठी दिलं नाही. आशिष परततोय ना परततोय थेट परत एकदा कुणाल स्वतः कर्णधार या ठिकाणी झाला. बॅक टू पॅव्हिलियन. आता सिद्धेश आणि सूरज खरं तर सूर्यासारखा तळपला होता. स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील क्रीडा संकुलात कामोठीच्या मैदानावरती गेल्या वर्षी हाच सीझन जानेवारीच्या अंतिम टप्प्यात या सूरजनं बाईकमॅन ठरला होता त्या मैदानावरती. तोच सूरज मिडल ऑर्डरला येतोय, कारण त्याचं स्थान फ्रंट अगदी खरं तर टॉप ऑर्डरला असतोय ज्यांच्या टीममध्ये. तोच सूरज काहीचं काहीचं योगदान देतोय का भिंगारी टीमसाठी. पॉपिंग क्रीजमध्ये हाच सूरज प्रतीक्षा करतोय गोलंदाजाच्या या अस्त्राची. फुल टॉस चेंडू. कर्पूस समाचार डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड होतोय. 1 धावसंख्या पूर्ण झाली. राज मात्रेच्या तिसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. 1च धावसंख्या पळून काढली. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 33 लॉस ऑफ 3 विकेट. 3/33 म्हणजे इन स्कोर बोर्डवरती आपल्याला 3 तिऱ्या दिसू लागलेल्या आहेत. आता ते महत्व प्लेइंग कार्ड खेळणाऱ्या माझ्या खेळाडूंसाठी अगदी महत्वाचं आहे. अतिशय सुरेख जोरदार अपील केला सिद्धेश. लेग बिफोर विकेट्स LBWच्या स्वरूपात सिद्धेश होणार. बॅक टू पॅव्हिलियन.
थँक्यू सिद्धेश. आयकॉन म्हणून खरं तर या फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेत खेळण्यास भिंगारीकडून आला. अतिशय नाराज अवस्थेमध्ये सिद्धेशला 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही अगदी पाहिलंय त्या मैदानावरती नाईट टुर्नामेंट्समध्ये आपल्या संघासाठी योगदान देताना त्या सिद्धेशची जागा बनवून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज दर्पण मडवी. दर्पण मडवी भिंगारी टीम कडून खेळतोय. मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय. इन ॲट नंबर मला वाटतोय 7 7व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. आतापर्यंत 4 बाद, खरं तर 4 खेळाडू बाद झालेत. एक यज्ञेश झाला, कुणाल झाला, आशिष झाला, सिद्धेश झाला. 4 फलंदाज खरं तर या ठिकाणी अगदी बाद होत आहेत आणि 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला दर्पण मडवी. सूरज नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. क्वालिफाईड ऑफिशियल सुदेशजी आणि तदनंतर आमचे मुकेश सर या स्पर्धेला खरं तर परीक्षण करतायत. राज अतिशय सुरेख अप्रतिम यावेळेस हवेचा टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर केला. चेंडू फिरकावला सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या बाजूनं आलेला खणखणीत षटकार. या या निश्चितच आणि अगदी आनंद, तो आनंद कुठं मिळवावा, कधी डगआउट मध्ये तर कधी मैदानाच्या बाहेर. चेंडूच गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या धावपटावरती पाहायला मिळत आहेत त्या 39 धावसंख्या धावपटालावरती आहे. राज मात्रेचं या कोट्यातील पुढचा चेंडू, अर्थात मला वाटतोय सेकंड लास्ट टू गो, 5वा चेंडू घेऊन जाणार राज. जलदगतीचा गोलंदाज, एक स्पेसर आहे, गती आहे गोलंदाजीत, अगदी चेंडूला गती आहे आणि त्या गतीवरती त्या गतीचा अगदी पुरेपूर फायदा घेतला दर्पण मडवीनं. ओव्हर बाउन्सिंग या वेळेला निश्चितच अतिरिक्त उंची चेंडूनं अवांतर स्वैर मारा घोषित केला. कर्णधार असावा मला वाटतोय राज म्हात्रे या कलवे टीमचा आणि या राज म्हात्रेच्या या गोलंदाजीतील या अस्त्राला स्वैर मारा घोषित केला क्वालिफाईड पंचानं. अवांतर 1 धावसंख्येमध्ये वर पडलं. संघ पोहोचतोय 4 दशकात म्हणजे 40च्या घरात. 4 बाद 40. या कोट्यातील 5वा चेंडू फुल टॉस चेंडू डीप मिड विकेट कडून चेंडूला फील्ड होतोय. त्या ठिकाणी असणारा धुरवीत मात्र चेंडूला फील्ड करतो. 1 धावसंख्या पळून काढली. 1 धावसंख्येबरोबर 1 न धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 41. 41 धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 41. 4 दशक आणि 1 अजूनही षटक शिल्लक आहेत. 2 षटक 1 चेंडू म्हणजे किंबहुना अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70-72 धावा झाल्या तर आता हवेचा मात्र ओघ वाढू लागेल या मैदानावरती, सिद्धिविनायक मैदानावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू, हलकीशी दिशा दिली. या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड झाली. षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच सुदेश म्हात्रे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय कलवे टीम कडून, तर भिंगारी टीम पोहोचतोय 3 षटकाच्या चेंडू समाप्तीनंतर 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 बाद 42च्या घरात.
येस, श्वासात रोखुनी वादल, डोळ्यात ओकुनी आग, देव माझा छत्रपती, एकटा जगाचा बाप. या जगाच्या बापाला वद्दत. अगो टप्प्याचा चेंडू होता, डीप मिड विकेटला. दुर्वित मात्र करणार नाही चुकी. उत्तम खेळीचा नमुना म्हणजे दुर्वित मात्र आहे. बघितलं त्या स्पीडनं खरं तर आपल्या शरीरयष्टीवरती आदलून घेतलं, म्हणजे बाउंड्री नाही. इथं मात्र एकच धावसंख्या मला वाटतोय पलून काढली. 3 धावसंख्या रोखल्या, 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 49च्या घरात 49. अको टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर लेग, नाही करणार चुकी. पकडला जाईल झेल, संपला जाईल सूरजचा खेळ. सूरज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. प्रसादच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण प्रसाद आला उंचावणारा भिंगारी टीमचा आले कुठेतरी थांबविला. यज्ञेशच्या बॅटला सूर गवसला होता. कुणाल नाईक आला सलामीला आलेले, सलामीवीर धडकले खरे, मोठे फटके दिले खरे, स्कोर उंचावला. परंतु प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर या प्रसादनं मात्र भेदक गोलंदाजी. आतापर्यंत मला वाटतं प्रसादला 3 सफलता प्राप्त झाल्या असाव्यात जेलच्या स्वरूपात, अगदी आमचं चुकत नसेल तर, कारण आमचे बॅकबोन आता थोडा का होईना अंतरावरती आहे. स्कोर बोर्ड आमचे जे हाताळत आहेत ते आमचे गुणलेखक आमच्यापासून दूर आहेत. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 49, लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 बाद 49. प्रसाद या षटकातील पुढचा चेंडू, किंबहुना आशा आकांक्षा एवढ्या उंच असाव्यात ना. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील छान सांगतायत की माणसाला चॅम्पियनशिप ॲटिट्यूड असायला हवा, आणि तो चॅम्पियनशिप ॲटिट्यूड या प्रसादमध्ये पाहायला मिळाला. तोच प्रसाद गोलंदाजी मार्कवरती सज्ज कलवे टीम कडून. निखिल कडून निखिल रामन पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. ओ अप्रतिम, अलगत. खरं तर उत्तम गोलंदाजीचा नमुना नजराना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला खरं तर स्लॉगोर आहेत, षटक ही मात्र अगदी हाणामारीची आहेत. या षटकामध्ये आपल्या प्रतिस्पर्धी टीमनं आघात करणं, वारवर पलटवार करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या फलंदाजाला थांबवून ठेवणं, चेंडू कोणत्या बाजूला घ्यावा हा विचार करण्या अगोदरच चेंडू अगदी विकेट्सवरती या धावपट्टीवरती पडतोय आणि झपकन निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. परत एकदा अतिशय सुरेख, जाईल का जाईल का, चेंडू येतोय. सुनंदा साऊंड सिस्टीम ब्रँडेड 6R. थँक्यू. आणि मला वाटतोय भिंगारी टीम अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय. 55 धावसंख्या धावपटलावरती भिंगारी टीमची आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकं संपली, 4 षटकं संपली गेली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्या धावपटलावरती आहेत. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. 55 धावसंख्या धावपटलावरती आहेत. तर अर्धशतकी खेळी पूर्ण झाली. 49 धावसंख्या असताना 50वी धाव पूर्ण करताना मात्र उंच पुरा फटका आला बॅटमधून पाहायला मिळाला. एक गगनचुंबी षटकार. शेवटचं षटक कोण घेऊन येणार? गोलंदाजी मार्कवरती असणारा हा गोलंदाज रोहित पाटील. खरं तर रोहित पाटील ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू रोहित, जलद गतीचा गोलंदाज, पॅडला आदलला जातोय. चेंडू बॅक स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूनं, चेंडू सरळ सीमारेषेत येतोय. 4 धावांसाठी आलेला चौकार. थँक्यू. क्षेत्र निवडला, हलकासा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या फाईन लेगच्या दिशेनं गेला. 4 धावांसाठी चौकार. दर्पण मडवी ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय सुरेख. दर्पणनं यावेळेला अगदी आपल्या बॅटचा तोंड उघडला, चेंडू पाठवला सीमारेषेच्या लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून आलेला एक खणखणीत, एक दणदणीत, एक गगनचुंबी आसमानी षटकार. थँक्यू.
55 प्लस 10 इज इक्वल टू 65. 65 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. रंगतदार सामना होईल का असं वाटलं होतं, सुरुवात तशीच झाली. इथं मात्र जर आपण अगदी या धावसंख्येचा आलेख पाहिला, पहिल्या षटकात उंचावला, दुसऱ्या षटकामध्ये थोडासा उंचावला, तिसऱ्या षटकामध्ये परत एकदा खाली आला, चौथ्या षटकामध्ये परत एकदा खाली आला, चौथ्या षटकामध्ये परत एकदा उंचावला. आता पाचवा षटक याही वेळेला मात्र प्रत्येक चेंडूचा खरपूस समाचार घेताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो रोहित पाटील. आणि आपण पाहू शकाल कलवे टीम कडून खेळणारे 2 आयकॉन, त्याचबरोबर खरं तर भिंगारी टीम कडून खेळणारे 2 आयकॉन, एक यज्ञेश ठाकूर, एक सिद्धेश वासकर. पाहायचं आहे ही बॅटल महत्त्वपूर्ण राहील, कारण सेमीफायनल मध्ये आजच्या दिवशी पदार्पण केलंय गावदेवी जुहगाव. मयूरच्या टीमनं मला वाटतंय या ठिकाणी अगदी ते दोन्ही सामने आपल्या पल्ल्यात घेतले, ते एकतर्फी. पाहायचं आहे या गटातून म्हणजे आजच्या दिवसातील बिपोल मधून कोणता संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होतोय. अतिशय सुरेख, उंची जास्त लांबी कमी. या वेळेला मात्र झेल पकडला जाईल, पाहता पाहता दर्पण मडवी हा मात्र परतताना दिसेल बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू दीपेश कडू. प्लीज आपण या, आपली जागा आमच्या मंचावरती अतिथी कक्षात आहे, किंबहुना आमच्या आयोजकांच्या हृदयात आहे. खरं तर तुमच्यासाठी आसन रिक्त आहे, तुमचं आसन तुमची प्रतीक्षा करतो आहे. आणि तदनंतर जाऊया या दर्पणची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज भिंगारी टीम कडून पाहायला मिळतोय ऋषी परदेशी. आता ऋषी परदेशी भिंगारीमध्ये रघु परदेशी जुने जाणते खेळाडू, आजपर्यंत वय वर्ष किंबहुना मला वाटतोय 50 असावं, किंबहुना 50+ किंवा 50 गाठणारा, परंतु 40+ मध्ये खेळणारा लेजेंड खेळाडू. गोलंदाजीतून आपली खरं तर सातत्यानं या समाजामध्ये एक ओळख निर्माण करून ठेवली या रघु परदेशीनं. ओ खरं तर इथं काय होईल, परतावं लागेल. यस, 0 धावसंख्येवरती धावचीच्या स्वरूपात होतोय ऋषी परदेशी बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. ऋषी परततोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय जय परदेशी. रघु काकांचे चिरंजीव. आता अगदी जर पाहिलं तर मुलगा आणि वडील एकाच टीम मधून खेळताना, आता भाऊ आपण पाहिलेत, परंतु मुलांना आपल्या अगदी वडिलांसोबत खेळायचं म्हणजे किती अगदी प्रचंड मोठं. आणि त्याचबरोबर ज्या नावाचे चर्चा आहे पनवेल उरणमध्ये, त्या रघु परदेशी यांचा चिरंजीव नाव आहे जय परदेशी. नॉन स्ट्राईक एंडकडे त्याला स्ट्राईक मिळतोय, क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय प्रसाद, जो की डीप मिड विकेट कडे आहे, त्याला लॉंग ऑनच्या दिशेकडे थोडासा ट्रॅव्हल केला जातोय. अप्रतिम. या वेळेला रोहितचा मात्र फसवा चेंडू म्हणावं लागेल, गती थोडीशी कमी दिली, हलकासा अगदी संथ गतीने चेंडू या धावपट्टीवरती सोडला. आणि इथं मात्र धावपट्टी आता एक गोलंदाजाला एक चांगलासा सपोर्ट करताना दिसतोय. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू असावा या सत्रातील, या इनिंग मधील रोहित पाटील याचा. रोहित पाटील पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, आणि या वेळेस निश्चितच या षटकाची आणि या सत्राची सांगता करतायत ऑफिशियल्स पंच. आणि इथं मात्र निश्चितच ह्या चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये राहिली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 65-66 धावांचं आव्हान ठेवलंय. 66 धावसंख्या उभ्या करताना कितीचं योगदान दिलं जाईल आणि पाहूया. कारण अजूनही आपल्याला ज्या ठिकाणी जर पेन कलवे संघाचा जर विचार करायचा झाला ना, तर पेन कलवे संघाकडून एक हार्ड हिटर आयकॉन म्हणून पाहायला मिळेल, ज्यांनी विहगरचा मैदान गाजविला होता. असा खरं तर जीवित म्हात्रे
हा एक उरणचं एक आभूषण आहे, दागिना आहे, तो या मैदानावरती धडकेल का? त्याच्या बॅटमधून उंच पुरे फटके पाहायला मिळतील का? कारण इथं आलेले अनेक खरं तर क्रीडा रसिक फक्त आणि फक्त फलंदाजीच्या आणि गोलंदाजींच्या उत्तम कामगिरीचे चाहते आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकूया एक छानसं सुमधुर संगीत. तोपर्यंत सुरू होईल दुसऱ्या सत्राला आणि आवाज ऐकणार आहोत माझे साथी समालोचक. खरं तर आज हिंदी भाषा दिन आहे 10 जानेवारी. मग त्या राष्ट्रीय भाषेतून आपण ऐकूया पुढचं सत्र. आमचे साथी समालोचक कॉमेंटेटर्स आदरणीय संतोषजी पंडित. थँक्यू. याच दरम्यान आपल्याला सन्माननीय राकेशजी कडू साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद नितेश सर. मराठी की सुमधुर वाणी, सुमधुर भाषा और सुमधुर आवाज़ आप तमाम क्रिकेट प्रेमियों को तो यहाँ से सुनाई देती होगी, परंतु उनकी आवाज़ बड़े बड़े टूर्नामेंटों के साथ साथ बड़े बड़े निवेदन में, बड़े बड़े कार्यक्रमों में आपको नितेश पंडित जी का आवाज़ जरूर सुनना लगता होगा. अच्छा, बेहतर लगता होगा. बेहतरीन एक निवेदक, समालोचक और एक सम्मान्य आदरणीय श्री राकेश नरेश करू जी का आगमन. माजी अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडल सोनारी, उनका पूरा युवाओं के प्रति प्रेम भाव ये बेहतर होता है. राकेश जी का क्रिकेट हो या चाहे कोई भी कार्यक्रम हो, वो अपना ज़रूर वेल देते हैं, बहुत ही बेहतर ज़्यादा समय देते हैं वो. और उनसे बातचीत होता रहता है तो बताते हैं कि गांव के विकास के लिए मैं जो भी करना होगा मैं उसके लिए आगे रहता रहूँगा. चलते हैं मैदान के तरफ. बिल्कुल इस समय दोनों ही सलामी जोड़ी मैदान में आए, खास करके क्योंकि 11 के 11 खिलाड़ी इस समय विंगारी की तरफ से मैदान पर तैनात. दोनों ही अंपायर तैनात हैं, मुकेश जी और सुरेश मात्रे जी. दोनों फलंदाज पाठवा लवकर. अब देखना होगा कौन सा आइकॉन को पहले भेजा जाता है, क्योंकि जीवित मात्रे उनकी टीम में आइकॉन के रूप में है. और बिल्कुल ही जीवित इस समय तर निश्चितच सलामीची जोडी मैदानामध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एकीकडे असणार आहे जीवित आणि त्याच्यासोबत आलेला सलामीसाठी सलामीवीर मोहंती पाटील. तर जाऊया जीवित मात्रेसाठी एस ब्रदर्स सोनारी, साई सिद्धी यांच्याकडून शुभेच्छा आहेत. पाहूया त्या शुभेच्छा कामी येत आहेत का. आणि जीवित मात्रे यांच्या बॅटमधून सोनारी, खरं तर ज्याचं आवडतं मैदान आहे, या मैदानावरती जीवित मात्रेची खेळी त्याच्या चाहत्यांना अगदी मंत्रमुग्ध करून सोडतोय का. ऐकूया परत एकदा आवाज संतोषजी पंडित. धन्यवाद नितेश जी. इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में अतिथि कक्ष में सम्मान्य आदरणीय श्री राकेश जी, और बिल्कुल ही उनके साथ अगर देखा जाए तो इस टूर्नामेंट के माध्यम और उनकी पूरा सहयोग इस टूर्नामेंट के माध्यम से अजय स्मृति चषक 2025 आज पहला दिन. और इस समय देखा जाए तो दोपहर के बाद के सत्र का मुकाबला चलता हुआ, और इस समय जीवित मात्रे आइकॉन के रूप में, बल्लेबाज के रूप में मैदान पर उनका साथ देते हुए मावती. देखना होगा किस तरह की बल्लेबाजी होगी, क्योंकि गोलवे को जीतने के लिए 66 रनों का लक्ष्य मिली है. 66 रन टू इन फॉर 30 बॉल्स. तो बिल्कुल ही 5 ओवर 66 रन बनाने होंगे. जीवित मात्रे से धाकर बल्लेबाज इस बेहतरीन मैदान पर
और आइकॉन के ऊपर पूरा सा पूरा दबाव रहते हैं कि हमको खेलना होगा, अच्छा करना होगा, क्योंकि आइकॉन यानी कि आपने उसके टीम में एक स्टार के रूप में आए हैं, तो स्टार का काम होता है चमकना, और यहाँ पर चमकाना होगा चमकते सितारों की तरह। गेंदबाज तैयार होते हुए इस समय गेंदबाजी करने के लिए। कुणाल नायक स्वयं बिल्कुल ही अच्छे बल्लेबाजी किए थे अपनी टीम के लिए। ज्यादा समय ना बर्बाद किया जाए, समय निर्धारित की गई हुई है, हमारे पास टाइमर लगे हुए हैं, तो बिल्कुल ही 5 ओवर के लिए 25 मिनट, 4 ओवर के लिए 20 मिनट ये दी गई है। अगर आप 20 मिनटों में 4 ओवर पूरा नहीं करते तो फिर अंतिम समय में यानी अंतिम ओवर में एक खिलाड़ी को 30 गज के अंदर की जाएगी। कुणाल नायक की पहली गेंदों का समाचार, गई गेंदे मैदान के पार, मिलेगा सटकार। हेलो, धन्यवाद डीजे सुनंदा साउंड एंड सर्विस की तरफ से। बिल्कुल ही सुंदर सुमधुर आवाज। परंतु इस समय एक और पहला रिकॉर्ड बनता हुआ इस सीरीज का 50वां 6 लगा चुका है आज सुबह से सारे खिलाड़ियों ने मिलकर। तो बिल्कुल ही अजय स्मृति चषक का ये 50वां 6 लगा जीवित के नाम। गेंदबाज थोड़ा सा आज जरूर बौखलाए होंगे नीतीश जी, क्योंकि पहली ही गेंदों पे छक्का लगने के बाद थोड़ा सा तहस नहस हो जाती है, और अगर जीवित जैसे बल्लेबाज सामने बल्लेबाजी करे तो कहना बहुत ही मुश्किल होती है गेंदबाजों के लिए। थोड़ा सा क्षेत्र रक्षण में परिवर्तन, दिनेश ठाकुर को अब थोड़ा सा पीछे लाया जा रहा है, मिड ऑफ और स्ट्राइक कवर के डीप में रखा जा रहा है। और एक खिलाड़ी को अगर देखा जाए तो बिल्कुल इस समय काउ कॉर्नर और मिड ऑन, जो कि वाइड मिड ऑन कह सकते हैं, उस जगह पर चले। दूसरा गेंद लेकर कुणाल नायक की ये गेंद स्टंप्स के ऊपर हवा में उड़ाया, गई गेंदे हुर 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 हुर, सिक्सर। थैंक यू टीजे। बिल्कुल ही ये जीवित मात्र ब्रांडेड सिक्सेस। एक बार आपने देखा कि बिल्कुल ही अगर खेला गया तो लॉन्ग ऑफ के ऊपर से, दूसरी गेंदों को अगर खेला गया तो सीधा मिड ऑन और मिड विकेट के बीच से निकाला गया था। बेहतरीन छक्का था ये। 2 गेंदों में 2 छक्के आए हैं। गेंदबाज कुणाल का यहां पर पूरा समाचार मिलता हुआ। पावर प्ले में इस समय पावर बल्लेबाजी चलता हुआ, पावर प्लेट बल्लेबाजी चलता हुआ। जीवित थोड़ी सी यहां पर तैनात होते हुए फील्डर को चेक रक्षण करते हुए कि आखिर फील्डर को किधर रखा गया है, और बिल्कुल ही थोड़ा सा हटा दिया गया है, मिड ऑन को थोड़ा सा डीप कर दिया गया। श्री गेंद कुणाल की थोड़ा सा पीछे टप्पा खाती हुई, नीचे रहती हुई गेंदों को हल्के हाथों से दिशा दिया। पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड की गई और बिल्कुल ही 30 गज के अंदर 1 रन मिलता हुआ। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 13 पर 3 गेंदों के बाद बगैर किसी नुकसान के। इस समय कुर्वे के लिए बिल्कुल ही अगर देखा जाए पूरा अच्छा स्थिति कहा जा सकता है, क्योंकि जीतने का जो लक्ष्य है वो 66 रनों का है। इस बार अच्छी गेंद थी, फिर से नीचे रहती हुई। जैसे 2 गेंदे उन्होंने स्लॉट पे डाला था, उसके बाद ये 2 गेंदे उन्होंने बिल्कुल ये स्टंप के आसपास से थोड़ा सा गति में परिवर्तन करते हुए कुणाल ने बल्लेबाजों को सिंगल्स पे मजबूर किया। 1-1 रन अगर देखा जाए तो 4 गेंदों के बाद कुल स्कोर 14 रन। WTC के माध्यम से इस टूर्नामेंट का आप आंखों देखा हाल मोबाइल के माध्यम से देख सकते हैं, यूट्यूब के माध्यम से। इस बार बैकफुट पर जाकर गेंदों को बिल्कुल ही बंच करता हुआ 30 गज के बाहर टप्पा खाती हुई 1 2 3 4 गई गेंदे मैदान के बाहर 4 रनों के। हेलो, थैंक यू डीजे। बिल्कुल ही अगर देखा जाए तो अब तक 5 गेंदों में 18 रन बन चुके हैं, जिसमें 2 छक्के 1 चौके लगाकर बल्लेबाजी कर रहे जीवित मात्रे मैन फ्रॉम मुलेखंड। इस बार फिर से एक बार अगली गेंद और लेग स्टंप्स के बाहर बिल्कुल ही वाइड का इशारा। अतिरिक्त रन में इस तरह जुड़ता हुआ 19 पर स्कोर पहुंचता हुआ अब जाकर बगैर किसी नुकसान के पहला ओवर प्रगति पर। जीतने का लक्ष्य 66 रनों का, अभी भी 48 रनों की जरूरत।
इस बार लेग स्टंप्स के ऊपर हल्के हाथों से थोड़ा सा फंसाने की कोशिश जीवित मात्र के लिए। बड़े एक बार गेंद को खेलने का प्रयास किए थे स्क्वायर लेग के क्षेत्र में, गेंदे बल्ले पे आई नहीं, थाई पर जाकर टकराई, गेंदे वहीं पर रुकी और यहां पर ओवर बार रुकता हुआ। तो पहला ओवर की समाप्ति के बाद 19 रन बगैर किसी नुकसान के। ठीक हेलो, ज्यादा टीम मीटिंग ना किया जाए क्योंकि इसके बाद भी 2 मुकाबले आज खिलाने हैं और यहाँ पर सूरज रहते हुए खेल खेलनी है। तो मैं आग्रह करूंगा सभी टीमों से, और सभी टीमें के लिए एक सूचना जरूर है। सुबह से ही बार बार हम बता रहे 5 ओवर के मैचों में 25 मिनट दी गई है। अभी यहाँ से जीतने वाली टीम उनको कंटिन्यू 3 मैचेस खेलना पड़ेंगे। बिल्कुल ही, या तो फर्स्ट, उसके बाद क्वार्टर फाइनल और उसके बाद सेमीफाइनल। बिल्कुल नितेश जी, और उस टीमों को फायदा होता है। एक चीज मैंने देखा है, कंसिडरेशन बनी रहती है और शायद उस टीम को ज्यादा ये रहता है, चांस रहता है कि आप फाइनल में या तो सुपर 4 में, सुपर 3 में जाने का। इस समय गेंदबाजी में परिवर्तन, रघु परदेशी एक अनुभवी, बिल्कुल ही बेहतर गेंदबाज, बहुत सालों से देखते आ रहा हूं रघु जी को खेलते हुए। नितेश जी स्पिन गेंदबाजी करने में माहिर हैं, गेंदों को घुमाते हैं और अच्छे बल्लेबाज को चकमा लाते हैं। इस बार देखिए लगातार 2 गेंदे, और गेंदे ऐसे हैं कि टप्पा खाने के बाद थोड़ा सा घूमता जरूर है। बल्लेबाज को सोच के खेलना होगा, सूझबूझ के खेलना होगा, थोड़ा सा फुटवर्क की जरूरत होती है इस गेंदों पर। और इस समय जीवित से बातें करते हैं पंडित जी, एक्सपीरियंस इज अ गुड टीचर। बिल्कुल सर, और यहाँ पर पूरा एक्सपीरियंस का जो काम है वो यहाँ पर आता हुआ, अनुभव यहाँ पर आता हुआ, काम करता हुआ रघु परदेशी के लिए 66 रनों के ऊपर डिफेंस करना है। इस बार पहले से आ गए थे और गेंदबाज ने देखा और बिल्कुल ही वाइड नहीं मिलेगा आपको। और नीतीश जी, ये पहचान है रघु परदेशी की। हर एक जब बिंगारी टीम बैक फुट पे आता है तो फ्रंट फुट पे लाने के लिए गेंदबाज रघु परदेशी संकट मोचन रहा है इस टीम के लिए। किसी तरह का कोई गुंजाइश नहीं, और बिल्कुल ही यहाँ पर रघु परदेशी ब्रांडेड गेंदबाजी चलता हुआ। 4 गेंदों में अभी तक देखा जाए तो कोई भी रन नहीं आए हैं। ये एक अच्छा सा यहाँ पर टर्निंग पॉइंट हो सकती है। ओहो, फिर से गए, और शायद ये प्रैक्टिस करने की जरूरत होगी। बिल्कुल ही स्पिन गेंदों को खेलने का प्रैक्टिस करना होगा बल्लेबाज को। 5 गेंदे, कोई रन नहीं। क्या मेडन ओवर होगा? पहला मेडन ओवर होगा क्या? नहीं होगा। और यहां फ्रूट वर्क और बिल्कुल ही 1 स्टेप के बाद गेंदों को भेजा, आसमानी तूफानी बर्फानी छक्का। क्या बात, क्या गलती थी उस बल्लेबाज की, मालूम है क्या? पॉपिंग क्रीज छोड़ नहीं रह पा रहा था और फुटवर्क नहीं था, पददालित्य नहीं था। तो अगर क्रीज छोड़कर वो खेलते तो जो अभी लास्ट गेंद में आया हुआ जो सिक्सर था, वैसा ही कोई फटका उस 5 गेंद में देखने को मिलता। बिल्कुल यार, जीवित को भी मौका मिल सकता था सिंगल से डबल के ऊपर, तो कुछ और अच्छा होता स्कोर। चलिए, अंतोगत्वा हम कहते हैं संस्कृत में, अंतोगत्वा यानी कि सबसे अच्छा, शेष भला तो सब भला, यानी अंत में छक्का लगा तो बिल्कुल ही 6 रनों के साथ स्कोर में इजाफा, और इस 6 रनों के साथ स्कोर पहुंचा 25 पर 2 ओवर की समाप्ति के बाद, 25 बगैर किसी नुकसान के। तो बिल्कुल इस समय तीसरा ओवर प्रगति पर होगा। बचे हुए जो 18 गेंदे हैं, उस 18 गेंदों में अगर देखा जाए तो जीतने का जो लक्ष्य है, उस लक्ष्य को पीछा करने के लिए अभी भी 41 रन बनाने होंगे। तो बिल्कुल ही 66 टू इन है। इस समय गेंदबाजी में सिद्धेश को लाया जा रहा है। नितेश जी, थोड़ा सा फुटवर्क की जरूरत होती है क्रिकेट में। खड़े खड़े तो सभी छक्के लगाते हैं, क्रिस गेल हो या वीरेंद्र सहवाग, लेकिन फुटवर्क का जब बातें करें तो वीरेंद्र सहवाग के अलावा आप राहुल द्रविड़ की बातें कर सकते हैं, सौरभ गांगुली की बातें कर सकते हैं, सचिन तेंदुलकर जी की बात कर सकते हैं। सिद्धेश पहली बार गेंदबाजी करने के लिए इस समय मैदान पर तैनात। अजय स्मृति चषक, जिसका आज पहला दिन, बिल्कुल ही सूरज ढलते हुए
आगे आकर जीवित ने खेला, डाउन ड्राइव किया, कारपेट के सहारे गेंद जा रही है यत्नेश ठाकुर के पास, गेंदों को फील्ड किया, थ्रो किया लॉन्ग ऑन के क्षेत्र से, तब तक 1 रन लेने का आसान मौका और इस 1 रनों के साथ स्कोर अप पहुंचता हुआ 26 पर। 40 रनों की अभी भी आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 17 गेंदों में 17 गेंदे 40 रन और बिल्कुल यहां पर देखना होगा कलवे की टीम या भिंगारी की टीम। सिद्धेश की ये गेंद स्लो आर्म गेंद, फंसाने का कोशिश, ये बल्लेबाज को थोड़ा सा मुश्किलें हो रही है खेलने में इस पिच के ऊपर। ये पिच की गलती है या बल्लेबाजों की, वो तो बाद में देखेंगे, परंतु यहां पर अच्छी गेंदबाजी चलता हुआ। वैभव ठाकूर सर नावा प्लीज, आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे या. वैभवजी ठाकूर नावा. इसी बीच ये गेंद आगे आकर नहीं खेला, खड़े खड़े गेंद को खेल दिया है, मिड ऑन और मिड विकेट के बीच में गेंद को फील्ड की जाए, तब तक 1 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास और इस 1 रनों के साथ अब स्कोर पहुंचता हुआ बिल्कुल ही देखा जाए तो 27 पर। 39 रन 16 गेंदे 39 रन। कलवे या भिंगारी, भिंगारी या कलवे, देखना होगा इस मुकाबले में। सिद्धेश की अगली गेंद जीवित के लिए, ऑफ स्टंप्स के बाहर थोड़ा सा पीछे हटकर कवर के ऊपर से खेलने का प्रयास और यह गेंदें आई बिल्कुल ही कवर बाउंड्री के बाहर, वाइड कवर के ऊपर से 6 रनों के लिए। हेलो, थैंक यू डीजे। बिल्कुल ही ये आज न छोड़ूंगा तुझे डम डमाडम, गेंदबाज के ऊपर बल्लेबाज की कसम मत। देखना होगा ये छक्का लगा है, एक्स्ट्रा कवर और कवर के ऊपर से खेला गया ड्रॉप था। जीवित महाद्र ब्रांडेड 6 था ये। चले अगली गेंद लेकर फिर से एक बार सिद्धेश जीवित के लिए, पटकी हुई गेंद लेकिन थोड़ा सा स्लो गेंद था और इस बार बाल बाल बचे। गेंदे अगर स्टंप्स के ऊपर होती तो बिल्कुल ही गिल्ली गुल कर सकता था। जीवित मात्रे बिल्कुल ही एक अनुभवी, बहुत सालों सा क्रिकेट का, टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट, सभी में अपना छाप छोड़ने वाले। नीतीश जी क्या कहेंगे अभी से इसके बाद, क्या ये रणगति को बनाने होंगे? निश्चितच तर सिद्धेश सुद्धा एक मातब्बर गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजीनं कैक मैदान आपल्या गोलंदाजीतून आपल्या टीमसाठी, आपल्या सामन्यासाठी यावेळेला चेंडू जाईल का निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र बॅटनं एस्ट्या उकडून काढतोय, स्वतः आत्महत्या म्हणावी लागेल, समर्पण आत्मसमर्पण करताना दिसतोय. जीवित होणार बॅक टू पॅव्हेलियन. बिल्कुल ही हेलो हेलो 12 गेंदे शेष और बिल्कुल ही 33 की जरूरत। 33 रन्स टू विन 12 बॉल रिमेनिंग, विकेट इन हैंड फॉर 9 विकेट्स, क्योंकि इस समय पहला विकेट गिरा था जीवित के रूप में। और जीवित देखा जाए तो अगर गलती की थोड़ा सा ज्यादा पीछे आए थे। सर जी एक बात जरूर कहना चाहूंगा, सचिन तेंदुलकर भी इस तरह के बहुत बार आउट हुए हैं पीछे आकर खेलने के प्रयास में, हालांकि वो ज्यादा पीछे आते थे आगे तक खेलते हुए। जीवित पीछे से खेलते तो भी पीछे आते हैं तो मुश्किलें होती है। हमारे आपके पैर जो है वो छोटा है, परंतु जब आप हम शूज पहनते हैं उसके बाद क्या होता है, शूज का जो टोन है वो जाकर लगता है और बिल्कुल यहाँ पर शूज का टकराव हुआ और यहाँ पे टकराव के साथ मैदान से बाहर। जीवित जैसे बड़े बल्लेबाज, मैं कहूंगा आत्महत्या। इस समय नए बल्लेबाज इस समय मैदान में आए हैं। देखना होगा कलवे की तरफ से प्रसाद पाटिल, स्वयं एक बेहतरीन ऑलराउंडर। इस बार थोड़ा सा गेंद को जरूर खेला और वही खिलाड़ी हैं और वही गेंदबाज हैं जिनके खिलाफ 4 गेंदें डॉट आई थी, 5 गेंदें डॉट आई थी, लेकिन इस बार पहली ही गेंदों पर लगाया हुक टूप टूप सिक्का। हल बचे हुए 11 गेंदे और 27 रनों की आवश्यकता। बिल्कुल ही
अब नजदीक आता हुआ मुकाबला, रघु परदेसी के पास गेंद है, इस गेंदों में क्या होगा। बैकफुट पर जाकर हल्के हाथों से दबाकर 1 रन चुराने का कोशिश किया, 1 रन चुराते हुए बचे हुए 10 गेंदे और 26 की जरूरत। बिल्कुल ही हमारे खास स्कोरर इस समय नवोदित स्कोरर हैं, बिल्कुल ही अगर देखा जाए तो दीपेश कड़ू, और अभी तक उन्होंने बहुत सारे मैचेस में दीपेश ने स्कोरिंग कर रहे हैं। तो मैं दुआ करता हूं कि आप कंचन पालकर जैसा एक बेहतरीन गुना लेखक बने, बिल्कुल ही उमेश मात्रे जैसे एक अच्छे गुना लेखक बने, और बिल्कुल ही अगर देखा जाए तो गुना लेखक आपका अच्छा होगा, क्योंकि अभी से आप बेहतरीन कर रहे हैं। देखिए ये जरूरत नहीं है, ये हंसने की चीज नहीं है, ये सीखने की चीज है। और बिल्कुल ही करत करत अभ्यास से जरमत हो सुजान, रसरी आवत जात है सिर पर पड़त निशान। तो ये बिल्कुल ही ठोक गुरु। इस समय बाएं हाथ के बल्लेबाज के लिए रघु परदेसी की ये गेंद, और इस बार चकमा दिया, पैर से आके टकराई, थोड़ा सा ज्यादा घुमा था गेंदे, और इस समय अगर देखा जाए तो इसको अभी भी रुका हुआ। प्रसाद इस समय बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक लाइन पर, बचे हुए गेंदे जरूर है अभी भी जीतने के लिए, 26 की जरूरत फिर भी देखना होगा। और बल्लेबाज को आउट करार देते हुए इस समय प्रसाद गए बैक टू द पैविलियन, बिल्कुल ही विकेट मिला यहां पर, ठोक दीजिए। हॅलो, नाव्हा संघाच्या कर्णधार जर इथे उपस्थित असेल तर आम्ही विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे। नाव्हा संघाच्या कर्णधार दिसतोय, तुम्ही तिथे बसलेला आहेत, नावाचा सगळं खेळाडू तिथे आहे उपस्थित। आज नाव्हा संघ कुठेही गेला नाही, फक्त अजय स्मृती चषक यांच्या मनात मध्ये हे मोठा चषक आहे, आणि हे चषक त्यांच्या दिलामध्ये बसलेला आहे। बघू काय होणार आहे आता। फायनलचा टाइम है, पण आज पहिला दिवस आहे। रघु परदेसी को विकेट मिलता हुआ इस समय, और बिल्कुल ही यहां पर एक अच्छा विकेट प्रसाद के रूप में, बड़ा विकेट का पतन, मैदान से बाहर कैच किया गया था। 2 सफलता अर्जित किए हैं रघु परदेसी अभी तक। नए बल्लेबाज इस समय मैदान पर, राज महात्रे की आगमन मैदान पर, ऑलराउंडर है, गेंदबाजी भी किया था उन्होंने, इस समय बल्लेबाजी के लिए तैनात। इस बार देखिए सभी बल्लेबाज अक्रॉस द बॉल खेलने का प्रयास करें, इन गेंदों को ऐसे नहीं चलेगा, इस गेंदों को आपको एक अलग ढंग से खेलना होगा। सनी जी हमारे साथ यहाँ पे स्कोरिंग करते हैं, उन्हें मालूम है इस गेंदों को कैसे खेलनी है। और बिल्कुल ही आगे आकर इस बार लॉप किया है, और गेंदे जा रही है, लॉन्ग ऑन के ऊपर से लगा, 6 ठोक छक्का। आदरणीय सम्माननीय राकेश नरेश जी कड़ू जी बिल्कुल यहाँ पे उपस्थित, उनके द्वारा जो भी सहयोग है बिल्कुल ही मिलता रहता है हमारे सोनारी के सभी युवाओं को, चाहे वो कार्य क्षेत्र में हो, विकास के क्षेत्र में हो, या खेल के क्षेत्र में हो। और साथ ही इस समय मयूर पाटिल पहले SPL का आयोजक और इन फ्यूचर सरपंच भी रह सकते हैं, बिल्कुल ही देखना होगा। उनके सोनारी के नितेश पंडित सर बता रहे हैं ये चीज। चला जास्त टीम मीटिंग नको करू, फक्त 3 मिनिटं बाकी आहे, 3 मिनट। 6 गेंदों में 20 रनों की आवश्यकता अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए। 20 रन 6 गेंदे यहां पर देखना बहुत ही जरूरी होगा। ये जो मुकाबले हैं वो भिंगारी और कलवे के बीच है, तो कलवे या भिंगारी ये देखना आवश्यक है। परंतु मैदान पर 2 खिलाड़ी अभी भी डटे हुए हैं, दोनों ही बल्लेबाज, एक मोंटी और एक राज। अब देखना होगा मोंटी क्या करेंगे, क्योंकि राज इस समय नॉन स्ट्राइक पर हैं। कलवे टीम के तरफ से संकट मोचन का काम करते हैं, बिल्कुल ही मोंटी इस समय तैनात। 6 गेंदे 20 की जरूरत, 3 फटके की आवश्यकता, 3 बड़े बड़े हवाई फायरिंग की जरूरत। क्षेत्ररक्षक अपने अपने स्थान पर जाते हुए
भिंगारी टीम के लिए सूचना है कि आप 1 मिनट के लिए बच चुके हैं यहां, नहीं तो आपकी 4 ओवर समाप्त नहीं हो जाता तो फिर आपको एक खिलाड़ी को अंदर रखना होता। चले, पहली गेंद फुल टस 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 गई गेंद, फट खड़ाक खड़ाक सटाक सटका। हल बिल्कुल ही पराग जी इस समय गेंद लाने के लिए जाते हुए, क्योंकि पराग की टीम है ये और बिल्कुल ही अच्छा काम करते हैं संयोजक के रूप में टीम के लिए। 50 रन पूरा होता हुआ अभी तक 52 52 रन पूरे हो चुके हैं। अर्धशतक यहां पर हो चुकी है स्कोर कार्ड पर। बचे हुए जो गेंदे हैं वो है 5, जीतने के लिए 14। चला, मैच बॉल है बॉल भेटला तिकड़, और इसी के लिए थोड़ा सा रुका हुआ खेल। गेंद आ गई है मैदान में, बचे हुए 5, जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता 5 गेंदों में। भिंगारी या कलवे, ये देखना बहुत ही जरूरी होगी, क्योंकि ये मुकाबला संकट मोचन का काम कर सकते हैं। मोंटी जितना भी मिस किए हैं उतने रन बनाएंगे वो इस ओवर में, नितेश पंडित सर बता रहे हैं। बचे हुए 5-14 आगे आया, हवा में उड़ रहा, अंदर है या बाहर, निश्चित ही यहां पर खिलाड़ी कैच छोड़ा, ये मैच छोड़ा, कैच छोड़ा, मैच छोड़ा। बिल्कुल ही मोंटी अभी जिंदा है, मोंटी अभी मैदान में है, लेकिन राज इस समय मैदान से बाहर जाते हुए। चार गेंदों में 13 की जरूरत। WTC के माध्यम से इस मुकाबले का लाइव प्रसारण आप देख सकते हैं, घर बैठे, ऑफिस में बैठे, गाड़ी में बैठे, मैदान में बैठे, गार्डन में बैठे या कहीं भी बैठे। तो इस समय बिल्कुल ही बचे हुए अभी भी गेंदे हैं 4, जीतने के लिए 13 की जरूरत। 13-4 की यहां पे आंकड़ा, जीतना किसके तरफ, भिंगारी या कलवे, ये बहुत ही जरूरी होगी। हृदय स्मृति चषक 2025 का। ओ गई हवाई शिक्षा। हॉल और यहां पर जबड़े से शिकार को छीनना और बिल्कुल ही मुंह के अंदर जाते हुए दाने को निकालना, एक काम करता हुआ यहां पर संकट मोचन का काम करता हुआ। नितेश पंडित सर भी बता रहे थे कि संकट मोचन का वो काम करते हैं अपनी टीम के लिए, और बिल्कुल ही भविष्यवाणी होता हुआ यहां पर सही साबित होता हुआ। नाम से पंडित वो है, काम से पंडित मैं हूं, लेकिन भविष्यवाणी आपकी होती है, क्या बात है। और इस समय बिल्कुल ही शिकारों की शिकार छीनता हुआ, ये ऐसा लग रहा था एक समय की भिंगारी की टीम जीत जाएगी। यहां पे थोड़ी सी मैं कहूंगा गलती हुई है भिंगारी के कप्तान का। रघु परदेशी का ओवर जब कराना था वो आपने गलती किया, परंतु तैनात फिर से एक बार, ओ हो गई, इसी के साथ जीत मिली, छक्का लगा है ये।
हेलो। और यहाँ पर देखिए मॉन्टी ने दिखाया कि जितने गेंदे हमने छोड़ा था उसका 3 गुना बनाकर हमने रन लिया। और बिल्कुल ही अब बचे हुए 2 गेंदे और 1 रनों की आवश्यकता। जीत यहाँ पर कंपलसरी है, कंपलसरी चेसिंग है, क्योंकि यहाँ पे आपको जिद्दी नहीं जाएगी। और बिल्कुल ही यहाँ पर कंपलसरी ड्रेसिंग, कंपलसरी चेसिंग देखना होगा। और ये उल्टे बल्ले से लगी है गेंदे। यस और बिल्कुल ही अगर देखा जाए नितेश जी, इसे कहते हैं जीत। और एक और टॉस के लिए मैं बुलाऊंगा बिल्कुल ही कलवे की टीम के कप्तान से और साथ ही हमारे नाभा टीम के कॅप्टन। येस, नाणेफेकीचा कौल होईल त्याच्या अगोदर जाऊया मॅन ऑफ द मॅच। नो डाऊट मॉन्टी पाटील असावा, ज्यांना खरं तर एक छानसा खेळ या मैदानावरती दाखवला। मॉन्टी प्लीज वेलकम, स्वागत आहे। प्लेयर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी सुनंदा डेकोरेशन अँड साऊंड्स SD गारवाली देवी बिट्स यांच्या माध्यमानं खरं तर अजय ट्रॉफी 2025चा एक देखणा थरार आपण अनुभवतोय। आणि या थरारात आजचा हा एक सुंदर देखणा पर्व आपल्या भेटीसाठी आला। एक रंगतदार सामना होता।